ब्रह्मदेवानी पुन्हा 10 पुत्र उत्पन्न केले आणि त्या 10 पुत्रापासून पुष्कळ अशा प्रजेची वाढ झाली आणि त्यामध्ये मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, वशिष्ठ आणि दक्ष आणि 10वा नारद अशी 10 मुलं पुन्हा ब्रह्मदेवाने उत्पन्न केली. तर याचा काही भरोसा नाही, काही किंवा नाही करायचं व्यवस्थित. मग परत याच्या मागे कुठं लागायचं आहे? एकट्यावर विसरण्यापेक्षा आपण दुसरी तयारी पण करून ठेवली. दुसऱ्यावर विसंबला त्याचा खाली भाग पुढे नाही का महाराज? मग ते महाराज मग ब्रह्मदेवानी अशी 10 मुलं निर्माण केली. मग ही 10 मुलं ब्रह्मदेवाने कोणाच्या साह्याने निर्माण केली? तर स्वतःच्या शरीरातून निर्माण केली. आणि कोणत्या भागातून ही निर्माण झाली ते ऐका. ब्रह्मदेवाच्या मांडीपासून दक्ष, त्याच्या अंगठ्यापासून वशिष्ठ, प्राणांपासून भृगु, त्वचेपासून क्रतु, हातापासून पुलह, नाभीपासून पुलस्त्य, कानांपासून अंगिरा, मुखापासून अत्री आणि डोळ्यांपासून मरीची याची उत्पत्ती झाली. त्याच्या उजव्या स्तनातून धर्म उत्पन्न झाला. ज्यांच्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण झाले त्यांच्या पाठीमागून अधर्माचा जन्म झाला आणि त्या अधर्मापासून संसारामध्ये भयभीत करणारा मृत्यू उत्पन्न झाला.